नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरती शिपाई बघा या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, असेच प्रश्न बघा परीक्षेमध्ये पडत आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, दिग्दर्शन बघा हे मराठी मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक बघा। दिग्दर्शन बघा हे मराठी मासिक आहे, तर ते खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील, दिग्दर्शन बघा हे मासिक बाळशास्त्री जांभेकरांनी बघा सुरू केलेलं मासिक आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा। धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील, दादोबा पांडुरंग तरखडकर बघा यांनी धर्मविवेचन हा त्यांनी बघा लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत। थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील, बघा महात्मा ज्योतिबा फुले बघा हे थॉमस पेन बघा यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक आहेत। प्रश्न क्रमांक चौथा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात मोठ्या क्षमतेचं औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे। बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात मोठ्या बघा क्षमतेचं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणतं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील, बल्लारपूर बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं औष्णिक या ठिकाणी बघा मोठ्या क्षमतेच्या या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पाचवा बघा, जिल्ह्यामध्ये विचारले कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम खालीलपैकी कोणाचं काम असते बघा। जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बघा राखण्याचं काम हे खालीलपैकी कोणाचं काम असते। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील, जिल्हाधिकारी बघा यांचं जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बघा राखण्याचं बघा जिल्हाधिकारी यांचं या ठिकाणी काम असते। प्रश्न क्रमांक सहावा पहा, प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात बघा। प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे बघा खालीलपैकी कशापासून मिळवतात। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील, जिप्सम पासून बघा विद्यार्थी मित्रांनो प्लॅस्टर ऑफ पॅरिस या ठिकाणी हे मिळवले जाते। प्रश्न क्रमांक सातवा बघा, कांद्यामधलं बघा अन्न हे खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते। कांद्यामधलं बघा अन्न हे खालीलपैकी कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा, कांद्यामधलं बघा अन्न हे कर्बोदक हे या स्वरूपामध्ये बघा साठवले जाते। प्रश्न क्रमांक आठवा बघा, मानव बघा खालीलपैकी बघा कोणता धातू आहे बघा शरीरामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी प्रमाणामध्ये आढळतो बघा। खालीलपैकी कोणता एक धातू आहे जो धातू बघा मानवी शरीरामध्ये सर्वात जास्त आढळतो। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील, कॅल्शियम बघा हा धातू या ठिकाणी बघा सर्वात जास्त आढळणारा या ठिकाणी धातू आहे। प्रश्न क्रमांक नववा बघा, सौर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते बघा। सौर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते। बघा, या ठिकाणी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील, हायड्रोजनचे बघा हेलियम मध्ये रूपांतर झाल्यामुळे सौर ऊर्जा या ठिकाणी उत्पन्न या ठिकाणी होत असते। प्रश्न क्रमांक 10 पहा, सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू आहे बघा। सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील, हिरा बघा ही वस्तू सर्वात कठीण वस्तू आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे बघा असेच बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। नोंदणी व मुद्रांक विभाग भरती बघा शिपाई पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण असे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। बघा, यामधले बरेचसे प्रश्न बघा परीक्षेला पडत आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर त्यांनी PDF घेऊ शकता।
बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा इन्सॅट उपग्रह बघा मुख्य नियंत्रण सुविधा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा इन्सॅट उपग्रह बघा मुख्य नियंत्रण सुविधा बघा हासन जे की कर्नाटक या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अरुंधती रॉय यांना खालीलपैकी बघा कोणत्या कादंबरीसाठी बघा त्यांना या ठिकाणी बुकर पारितोषिक हे प्राप्त झाले होते? बघा अरुंधती रॉय यांना खालीलपैकी बघा कोणत्या एका कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक बघा हे प्राप्त झाले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स बघा या ठिकाणी या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक त्यांना या ठिकाणी प्राप्त झाले होते। प्रश्न क्रमांक 13 पहा खासी बघा ही आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा खासी बघा ही आदिवासी जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील आसाम आणि मेघालय बघा या राज्यामध्ये प्रामुख्याने खासी बघा ही आदिवासी जमात आढळते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा कोणता एक देश आहे जो सदस्य सार्क या संघटनेचा बघा सदस्य देश नाही? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा इंडोनेशिया बघा हा देश सार्क या संघटनेचा बघा सदस्य देश नाही। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ बघा खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील स्वामी दयानंद बघा सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत करण्यात आला होता? बघा हुंडा प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील सन 1961 बघा या वर्षी हुंडा प्रतिबंधक हा कायदा संमत करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील सावित्रीबाई फुले यांनी पहा सुबोध रत्नाकर हा त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पश्चिम घाटाच्या पश्चिमेला कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा पश्चिम घाटाच्या पश्चिमेला कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा पश्चिम घाटाच्या बघा पश्चिमेला प्रतिरोध बघा या प्रकारचा पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा कोणतं शहर आहे भारताचे मँचेस्टर शहर होय? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील अहमदाबाद बघा हे शहर भारताचे मँचेस्टर शहर होय। प्रश्न क्रमांक 20 बघा भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समान नागरी कायदा या कायद्याची बघा तरतूद करण्यात आली? समान नागरी कायदा बघा समान नागरी कायदा बघा यांची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये बघा रिपीट झालेला प्रश्न आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कलम बघा 44 मध्ये बघा समान नागरी कायदा यांची बघा तरतूद करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अणुभट्ट्यामध्ये विचारले श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या दांड्याचा वापर करतात? बघा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा अणुभट्ट्यामध्ये बघा श्रृंखला अभिक्रिया बघा नियंत्रित करण्यासाठी तर या ठिकाणी बघा कॅडमियमच्या दांड्या यांचा या ठिकाणी वापर हा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामध्ये विचारले सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे? बघा जगामध्ये बघा सर्वात जास्त बघा भूकंप प्रवण क्षेत्र बघा आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जपान बघा या देशामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी बघा भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1965 बघा या वर्षी भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात ही झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सॉर्स हा रोग खालीलपैकी कशावर परिणाम करतो? बघा सॉर्स हा रोग खालीलपैकी कशावर परिणाम करतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सॉर्स बघा हा रोग श्वसन क्रियेवर या ठिकाणी तो परिणाम करत असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक खालीलपैकी कोणता घटक असतो? बघा वनस्पतीच्या बघा वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे बघा नायट्रोजन बघा हा घटक वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वातावरणामध्ये विचारले तापमानाची वाढ खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होत असते?
बघा वातावरणामध्ये बघा तापमानाची जी काही वाढ होत असते तर कार्बन डायऑक्साईड बघा या वायूमुळे वातावरणामध्ये तापमान वाढ ही होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ॲनिमल फॉर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक बघा ॲनिमल फॉर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील जॉर्ज ऑरवेल यांचं या ठिकाणी पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा भाषिक बघा खालीलपैकी कोणतं राज्य आहे जे राज्य बघा भाषिक तत्वावर बघा अस्तित्वात आलेलं पहिलं राज्य आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता भाषिक तत्वावर बघा स्थापन झालेलं भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बघा आंध्र प्रदेश बघा हे राज्य भारतामध्ये भाषिक बघा तत्वावर स्थापन झालेलं या ठिकाणी ते पहिलं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले 20 कलमे कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती। बघा भारतामध्ये विचारले बघा 20 कलमी बघा या कार्यक्रमाची सुरुवात इंदिरा गांधी यांनी केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चांदोली बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा चांदोली बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील सांगली बघा या जिल्ह्यामध्ये चांदोली हे अभयारण्य आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी व्याकरणामध्ये विचारले विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत। बघा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील मराठी बघा व्याकरणामध्ये बघा विभक्तीचे एकूण 8 प्रकार आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत। स ला नाते हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अनेक वचन शब्द ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा ढेकळांचा बघा या ठिकाणी अनेक वचनी या ठिकाणी असलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी 4 पर्याय आहेत तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा त्या या ठिकाणी तृतीय पुरुषाच्या या ठिकाणी असलेला तो या ठिकाणी पर्याय राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विशेषणाचे मुख्य प्रकार एकूण किती पडतात। बघा विशेषणाचे मुख्य प्रकार एकूण किती पडतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील 3 या ठिकाणी विशेषणाचे मुख्य प्रकार पडतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोंडपाठ बघा या ठिकाणी शब्द आहेत या ठिकाणी आपल्याला समास सांगायचा आहे। बघा तोंडपाठ बघा या ठिकाणी समास आपल्याला सांगायचा आहे। बघा तत्पुरुष समास या ठिकाणी आपला योग्य समास राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कलागती लावणे अशा प्रकारचा बघा एक वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे कलागती लावणे। बघा कलागती लावणे म्हणजे चहाडी करणे बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता। बघा उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे। बघा चेष्टा बघा या ठिकाणी उपहास या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा इतराबरोबर बेपर्वाईने वागणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात। बघा इतराबरोबर बघा बेपर्वाईने वागणारा म्हणजेच आरेराव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आणल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता। बघा आणल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील अग्नी बघा या ठिकाणी आणल या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा जे टाळता येऊ शकत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात। बघा जे टाळता येऊ शकत नाही म्हणजे अपरिहार्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा वाक्यप्रचार पहा पराचा कावळा करणे बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा शुल्लक बाबीला बघा फार मोठे स्वरूप देणे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा किल्ली भाकरी चक्री बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। बघा किल्ली भाकरी चक्री बघा हे शब्द कानडी बघा या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईल बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईन बघा रीती भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा दुर्लक्ष या ठिकाणी बघा शब्द आहे। या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उदाहरण आपल्याला ओळखायचे आहे बघा। दुर्लक्ष बघा एक शब्द आहे। या ठिकाणी आपल्याला कोणत्या प्रकारची संधी आहे दुर्लक्षम बघा विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी या प्रकारची संधी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा। आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा। या ठिकाणी वियत या ठिकाणी बघा आकाश या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुंजर या ठिकाणी बघा शब्द आहे। समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे कुंजर बघा। कुंजर म्हणजे हत्ती असतो। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 19 बघा कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा। कपाळचा बघा निढळ या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अबला या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अबला बघा। अबला म्हणजेच या ठिकाणी स्त्री। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा इष्ट या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे इष्ट बघा। इष्ट म्हणजे बघा अनिष्ट। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुलांनो शिस्तीत चला या ठिकाणी आपल्याला विभक्ती अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे मुलांनो बघा। नो म्हणजे बघा संबोधन विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी आपल्याला भाववाचक या ठिकाणी नाम ओळखायचं आहे बघा। 4 शब्द आहेत भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा। मित्रत्व बघा या ठिकाणी भाववाचक या ठिकाणी नाम असलेला पर्याय राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेमध्ये बघा एकूण किती वर्ण आहेत बघा। मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत बघा। मराठी भाषेमध्ये बघा एकूण 52 वर्ण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी सध्या एक पुस्तक लिहित आहे अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे। वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। मी सध्या बघा एक पुस्तक लिहित आहे बघा। अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्राचीन या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे प्राचीन बघा। परीक्षेमध्ये प्रश्न विचारला आला होता प्राचीनचा बघा अर्वाचीन या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा झटकन पटकन बघा ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची या ठिकाणी क्रिया विशेषण अव्यय आहेत झटकन पटकन बघा। झटकन पटकन बघा ही अनुकरण दर्शक बघा या प्रकारची या ठिकाणी क्रिया विशेषण अव्यय आहेत। प्रश्न क्रमांक 28 बघा देवघर या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे देवघर बघा। या ठिकाणी बघा नपुंसक लिंग या ठिकाणी या शब्दाचं लिंग राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा डोळे हे जुलमीकडे रोखून मग पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे बघा। डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे बघा। शृंगारस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा। भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि पहा नोंदणी व मुद्रांक विभाग भरती शिपाई पदासाठी बघा लागणारे बघा असेच महत्त्वपूर्ण बघा 8000 प्रश्नांचं PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 बघा या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व IMP प्रश्न पाठवले जातील बघा। यामध्ये बघा हे सर्व IMP प्रश्न बघा परीक्षेला पडत आहेत बघा। याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे।